राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मदत मिळणं सुरू झालेलं आहे। मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो। 5 एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळीनिमित्त 50,000 रुपये मिळणार। दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा होणार आहेत। आता ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे आणि जे स्वतः शेती करत आहेत त्यांच्यासाठी सरकारनं विशेष दिवाळी बोनस देण्याची तयारी केली आहे। शेतकऱ्यांची एक वेगळी यादी देखील तयार झाली आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना लाखोंचा लाभ मिळणार। राज्यातील ज्या लोकांच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे, जे स्वतः शेती करतात, त्यांना आता थेट 5 योजनांचा लाभ मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खास 5 योजनांची घोषणा केली आहे। यातील एका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये एका योजनेचे जमा होतील, दुसऱ्या एका योजनेचे 12,000 रुपये, तिसऱ्या योजनेचे 50,000, तर 5वी योजनेच्या अंतर्गत 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ आता मिळणार आहे। तब्बल टोटल 2 लाखाहून अधिक लाभ शेतकऱ्याला मिळणार। पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यातील 50,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। आता ज्या लोकांच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे, जे स्वतः शेती करतात, त्यांच्यासाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या नव्या 5 योजनांचा लाभ मिळणार आहे, त्या 5 योजना कोणत्या आहे, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहे, याच्यासाठी अर्ज करायचा आहे का, ज्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तातडीने पैसे जमा होतील, कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलं जाणार आहे। पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून खास शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्या लोकांच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे त्यांच्यासाठी 5 वेगळ्या योजनांचा लाभ देण्याची घोषणा केली। आता पहा, यातल्या 3 योजना खूप जुन्या आहे। बरेच शेतकरी याचा लाभ गुपचूप घेत होते, म्हणजे ते लाभ घ्यायचे पण इतरांना सांगत नसत। पण आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केल्यामुळे आता सगळ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटात तुम्हाला सर्व योजनांचे पैसे कसे मिळवायचे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 50,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर 100% हा व्हिडिओ पूर्ण बघायचा। आता पहा, जे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर थोडीफार जमीन आहे ते त्यांच्या शेतात राबतात, घामाचं पाणी करतात, कधी कधी अतिवृष्टीसारखं संकट येतं। या संकटावर मात करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सरकारनं खास 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणलेल्या आहेत। ज्यांच्या नावावर अतिशय कमी शेतजमीन आहे, जे शेती करून कष्ट करतात, त्यांना आता लाखोंचा फायदा देण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की लक्ष्मीपूजनाला लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचं वितरण सरकारने करण्यासाठी निधीला मंजुरी दिली आहे। एक योजनेचे डायरेक्ट 12,000, दुसऱ्या योजनेचे 1,500, तिसऱ्या योजनेचे 45,000, तर 5व्या योजनेचे थेट 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात। आता जर 2 लाख रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हिडिओ अजिबात एकही सेकंद स्किप करू नका, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम मिळणार आहे। कोणाला 50,000, कोणाला 60,000, तर कोणाला 2-2 लाख रुपये देखील मिळू शकतात, कारण की यादी ही याची तयार करण्यात आली आहे। पहा, आता या यादीत तुमचं नाव नोंदवण्यासाठी तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे, कोणत्यासाठी वेगळा अर्ज करायचा आहे का, हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। पहा, आता शासकीय कार्यालयांना आता सुट्टी लागलेली आहे, दिवाळीचा कालावधी चालू झालेला आहे। शेतकऱ्यांचे जे काही बँका असतील, सगळे कार्यालय असतील, त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। मग आता अर्ज करायचा का, मग कागदपत्र कुठून जमा करायची की ज्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाभ तुमच्या खात्यात जमा होईल, तर पहा सगळं सविस्तर सांगतो, काळजी करू नका। कोणती कागदपत्र लागतील, पात्रता काय, अर्ज कुठे आणायचा, कुठे जाऊन भरायचा, बँकेत पैसे कसे येतील, त्यासाठी काय चेक करायचं, टप्प्याटप्प्याने सविस्तर सांगतो। पहा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी, त्याचं आयुष्य चालवण्यासाठी, त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते। बऱ्याच वेळा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि पावसाचं स्वरूप जर बघितलं तर कधी पाऊस इतका कमी होतो की पीक जळून जातं, तर कधी इतका जास्त होतो की पीक वाहून जातं। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी काही क्रांतिकारी योजना आणल्या आहेत, ज्याचे अर्ज लगेच भरायला सांगितले। जे शेतकरी एका दिवसाच्या आता अर्ज भरतील त्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे येणार आहेत। पहा, सगळी कार्यालय बंद आहेत, सरकारी कामकाजाला सुट्टी आता मिळणार आहे। लवकरात लवकर तुम्ही आता ही प्रक्रिया करून घ्या। पहा, यातली पहिली सगळ्यात मोठी योजना जी गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यामध्ये खंड पडतोय, बऱ्याच लोकांनी यासाठी अर्ज केलाय पण तरी त्यांना पैसे मिळत नाही, अशी पहिली योजना आहे। दुसरी आणि तिसरी योजना देखील जुनी आहे, पण यातली 4थी आणि 5वी योजना इतकी भन्नाट आहे की ज्याच्या माध्यमातून 2 लाख रुपयांहून अधिक लाभ तुम्हाला मिळू शकतो। कदाचित तुम्ही लवकरात लवकर अर्ज केला तर तुम्हाला 50,000 काय 2 लाख रुपये देखील तुमच्या खात्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जमा होतील। मग आता तुमचं जे काही नुकसान झालं आहे, अतिवृष्टीने झालं असेल किंवा
किंवा पाणी टंचाईमुळे झालं असेल तर सगळं भरून निघेल. तुमच्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल ते पाहता क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण की सरकारनं घोषणा केली आणि पैसे आता येणार आहे. पहिली योजना पाहता ज्यासाठी लागणारी कागदपत्र जे आधार कार्ड आहे पहा सगळ्यांकडे असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड जरी असलं तर आधार कार्डमध्ये चुका झालेल्या असतात. काही वय मागे पुढे झालेलं आहे, जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाही, जन्म फक्त वर्षच दिसतंय, नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली आहे, पैसे बँकेत मग येणार की नाही, मग तुमचं आधार कार्डवरचं नाव बँक खात्यावरचं नाव असं जुळणं गरजेचं आहे का, मग कोणती स्पेलिंगची चूक याच्यात नसावी हे त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. दुसरं महत्त्वाची गोष्ट याच्यात कागदपत्र लागतं, बँकेचं खातं तुमचं लागणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं तुमचं असणं गरजेचं आहे, त्याचं पासबुक तुमच्याकडे लागणार आहे. मग राष्ट्रीयकृत बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, IDBI, युनियन बँक ऑफ इंडिया अशा 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत. त्यापैकी एका बँकेत तुमचं खातं असणं अनिवार्य आहे. मग शेतजमिनीचा 7/12, 8 उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पॅन कार्ड देखील आवश्यक आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पॅन कार्ड काढलेलं नसेल तर ते तातडीनं काढून घ्या. ऑनलाईन पॅन कार्ड एका दिवसात मिळतं आणि त्याची प्रिंट देखील लगेच काढता येते, त्यामुळे लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्या. आता महत्त्वाची माहिती आहे का, पहिल्या योजनेचे 12,000 रुपये कशा पद्धतीनं मिळतील तर पहा, यासाठी तुम्हाला 5 एकरपेक्षा कमी जमीन असणं आवश्यक आहे. ही 12,000 रुपयाची मदत थेट तुमच्या खात्यात येणार नाही, तर ते टप्प्याटप्प्याने येणार आहे. तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजनाबद्दल ऐकलेच असेल, तर या योजनांचे हप्ते दर 3 महिन्यांनी येतात. तर अशा प्रकारे 4 हप्ते मिळून 6,000 अधिक 6,000 असे 12,000 होतात. तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 4-4 हजार रुपयाचे असे 3 टप्पे वर्षात होत असतात. तर हे हप्ते, याचा एक हप्ता तुमच्या खात्यावर येणार. दुसरी योजना जी आहे कृषी आधार कार्ड योजना. तर याच्या अंतर्गत तुम्हाला एक कृषी आधार कार्ड किंवा फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे. आता हे फार्मर ID कार्ड सगळ्या शेतकऱ्यांसाठी काढणं त्या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे, आवश्यक आहे. म्हणजे तुमची शेतजमीन 1 एकर असो, 10 एकर असो, नाही तर 100 एकर असो, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ देतो, तो सगळ्या सबसिडींचा लाभ घेता येतो आणि सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येत असतो. त्यानंतर पुढची योजना आहे पहा, किसान क्रेडिट कार्ड योजना. आता या कार्डावरील जे काय कर्जाची योजना होती पहा, तर त्याची मर्यादा आता वाढवण्यात आली. पूर्वी 2 लाख रुपयाचं कर्ज मिळायचं, पण आता हे कर्ज जे आहे ते 2.5 लाख रुपये करण्यात आलं आणि याची टक्केवारी किंवा व्याजाची जी टक्केवारी आहे ती देखील कमी करण्यात आली. तर हे कार्ड जे आहे ते एखाद्या ATM किंवा एखाद्या बँकेच्या कार्डसारखं मिळतं. तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जाऊन या किसान क्रेडिट कार्डसाठी त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर त्या बँकेचं किसान क्रेडिट कार्ड मिळेल आणि या क्रेडिट कार्डवर तब्बल 2 ते 2.5 लाख 3 लाखापर्यंत तुम्हाला 4% व्याजाने कर्ज मिळतं. त्यावर 3% सरकार अनुदान देतं आणि म्हणजे फक्त 1% व्याजानं तुम्हाला त्या ठिकाणी हे कर्ज मिळत असं. म्हणजे 100 रुपयाचं व्याज घेतलं तर 1 वर्षाने तुम्हाला फक्त 101 रुपये त्या ठिकाणी जमा करायचे. म्हणजे इतक्या कमी व्याजदराने व्याज मिळत असतं, ज्याचा वापर तुम्ही बियाणं, खतं, कीटकनाशक खरेदी करायला वापरू शकता. तर या सगळ्यांचा लाभ मिळवण्यासाठी तुमची जमीन 5 एकरच्या आत असणं गरजेचं आहे. फार्मर ID कार्ड काढलेलं असणं गरजेचं आहे. किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असणं गरजेचं आहे. आधार कार्ड तुमचं ओके असलं पाहिजे. आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा त्यानंतरही तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता अतिवृष्टी अनुदान सुरू झालंय, पीक विमा अनुदान सुरू झालंय, PM किसानचा हप्ता देखील आता येत आहे, त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता देखील आता लवकर जमा होत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्या, आधार कार्ड आणि बँकेला लिंक करून घ्या. त्याचबरोबर तुमची KYC जी आहे, शेतकऱ्यांची KYC करण्याचं सध्या जरी थोडी शिथिलता दिली असली नियमामध्ये, तरी तुम्हाला पुढे चालून ती KYCची गरज पडणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर कट करून घ्यायच्या आहे आणि जेणेकरून तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, तुम्हाला कोणत्या योजनांचे पैसे आतापर्यंत जमा झाले, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.